पुण्यामध्ये पालखीचं आगमन होतंय आणि पालखीच्या आगमनाच्या स्वागतासाठी मुरलीधर मोहोळ साहेबांनी लक्ष्मी रोडच्या चौकामध्ये ही भली मोठी कमान उभी केली। ही कमान लक्ष्मी रोडच्या दोन्ही साइडनी 2-2 फुटाचं अंतर या कमानीने व्यापलेलं आहे। ही कमान फक्त महानगरपालिकेच्या परवानगीने बांधली गेली का हे आपण महानगरपालिकेत जाऊन चेक करूयात। पुणे महानगरपालिकेची अतिक्रमणाची गाडी आलेली आहे अलका टॉकीज चौकामध्ये, टिळक चौकामध्ये। ही जी मुरलीधर मोहोळांची जी कमान लागलेली आहे ही कमानीची परवानगी मी त्यांना म्हटलंय मला दाखवा। ती परवानगी असेल तर मी यांना शांतपणे जाऊन देईन आणि जर त्या कमानीला परवानगी नसेल तर ती कमान का काढू नये याचं स्पष्टीकरण पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना द्यावं लागेल। ऐका ना ताई, पालखी मार्गावर अडथळा व्हायला नाही पाहिजे की नाही? ऐका ना, माझा तुमच्याशी एक कवडीचाही वाद नाही। मी प्रश्न काय विचारला, ती कमान आता अडथळा निर्माण करते की नाही दोन्ही साइडनी 2-2 फूट? ऐका, मी सांगते तुम्हाला, मलाही नाही माहिती त्याचा काय प्रकार आहे। 2 दिवस झाला मी नवीन आलेली आहे। मी ऑफिसला गेले की ऑफिसला बघून तुम्हाला सांगते आणि सरांना पण सांगते। माझा ताई तुमच्याशी नव्या पैशाचा वाद नाही। मी फक्त एवढंच विचारतोय, मला फक्त त्याला परवानगी दिली का दाखवा आणि नसेल तर आता काढा। आता नाही, ऑफिस मध्ये असणार आहे। तसं नाहीये ताई, मी आता जर इथं हातगाडी लावली तर तुम्ही लगेच कारवाई करणार की नाही? काका, हातगाडीचा विषय नाही, तुम्ही त्याची परवानगी ऐका। खासदारांचा म्हणून विषय आहे का? तसं नाहीये, तुम्ही आता विचारता त्या कमानीची परवानगी आहे का नाही, पण हे मला नाही माहिती। मी ऑफिसला गेल्यावर सांगते। नाही, ऑफिसला नाही, तुम्ही इथं थांबा, तुमचे जे काही लोक असतील त्यांना कॉन्टॅक्ट करा। तिकडे पण पीआय जे मॅडम आहेत त्यांनी बोलवलेले, तिकडे राहून नाही, पीआय मॅडमला सांगा संतोष पंडितांनी अलका चौकात बोलवले। मी तुम्हाला ऑफिसला गेले की सांगते। मला काय नाव ताई तुमचं? सोनाली बोरगावकर। सोनाली बोरगावकर, तुमचं काय पद आहे? तुम्ही सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक। बर, आता यांनी हे मला उत्तर देत आहेत की अजूनही यांच्याकडे परवानगी आहे की नाही माहिती नाही। आम्ही आताच आलोय सर, 2 दिवस झाले। आता 2 दिवसापूर्वी या व्यक्तीला इथं आणलंय, या व्यक्तीला आता 2 दिवसापूर्वी इथं अपॉइंटमेंट केलंय। इथल्या लोकांना इथं काहीही माहिती नाही। अशा माहिती नसलेल्या अधिकाऱ्याला ऐन वारकरी येणार आहेत त्यावेळेस कसं काय अपॉइंट केलंय याचं उत्तर महानगरपालिकेला द्यावं लागेल। मला ही कमान काढायची आहे, तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला बोलवा, तुम्हाला ही कमान काढावी लागेल। कोण आहेत साहेब? लावा ना फोन, ते माझा फोन उचलत नाहीयेत। नाही, लावा ना, करा ना। मी फोन लावले, 4 फोन लावले, माझा फोन एक उचला ना तो माणूस। घ्या ना, 880500 050 32 923 3। कुडे साहेबांना फोन लावतोय, कुडे साहेब फोन उचलत नाहीयेत। आता सर्वसामान्य नागरिकांचा एखादा छोटासा स्टॉल रस्त्यावर असताना तर महानगरपालिकेने लगेच कारवाई केली असती, पण आपण सामान्य नागरिक ज्या नेत्यांना निवडून देतो त्यांनी कमान बांधली, ती पण अनधिकृत आहे। अधिकृत असेल तर त्यांना कशी परवानगी दिली त्याचं उत्तर द्यावं महानगरपालिकेने। पण महानगरपालिका पळ काढताना दिसतेय, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस पवार साहेब आहेत की जे अशा ज्या कमानी उभ्या केल्या जातात त्याच्या परवानग्या देतात। आपण पवार साहेबांना फोन करूयात आणि त्यांना विचारूयात याची परवानगी त्यांनी दिली का। पवार साहेबांना फोन लावलाय। हॅलो, पवार साहेब नमस्कार। नमस्ते साहेब, संतोष पंडित बोलतोय। टिळक चौकात लक्ष्मी रोडच्या चौकामध्ये, लक्ष्मी रोडला जाणाऱ्या रस्त्यावर पालखी जाणारे आज तिथे एक कमान उभी केली आहे, त्याची परवानगी आपल्या विश्रामबाग पोलीस स्टेशनने दिली का? नाही दिलेली। मग ती जी कमान उभी केली आहे ती रस्त्याच्या दोन्ही बाजूने 2-2 फूट कव्हर करते, तर ती पालखीला अडथळा निर्माण करू शकते, तर ती काढायचं काम केलं जाईल का पोलिसांकडनं? मी आमच्या वरिष्ठांशी बोलतो आणि त्यांच्या कानावरती घालतो त्याप्रमाणे। वरिष्ठांशी बोला, कारण की ती मुरलीधर मोहोळ साहेबांची आहे कमान, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करताना तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते। ओके ओके, चालेल। तर प्लीज ती कमान कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर काढा पालखी यायच्या आत। हो चालेल, थँक्यू। हो। माझ्या पाठपुराव्यानंतर लक्ष्मी रोडवर बांधली गेलेली कमान ही काढून टाकण्यात आलेली आहे।
कमानीची हाईट एवढी कमी होती की ज्याच्यात माऊलींचा रथही अडकला असता आणि त्याच्यामुळं अडचण निर्माण झाली असती। त्यामुळं मुरलीधर मोहोळ साहेबांशी संपर्क करून पोलीस प्रशासनाने ती कमान काढण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि त्यांनी ती हटवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो।